मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान. विठ्ठल विठ्ठल कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे सिद्धपुरुष, लोककल्याणासाठी जगदोद्धारासाठी 5वा वेद गाथा ज्यांनी समाजाला दान दिला, मराठी संस्कृतीचा मुख्य प्रवाह असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या शिखरस्थानी कळसस्थानी विराजमान असणाऱ्या जगद्गुरू श्रीमंत संत तुकोबारायांचा 4 चरणाचा शिवचरित्राचा आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या चरित्राचा जो अतूट अवीट असा संबंध आहे, तो संबंध स्पष्ट करणारा अभंग मी कीर्तनासाठी निवडतोय. आज कीर्तनाच्या माध्यमातून मी कोणते तत्वसिद्धांत मांडण्यासाठी या ठिकाणी आलोय याच्याही पलीकडे मला एका गोष्टीचं तुम्हाला स्मरण करून द्यायचंय. मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे आणि त्या संवादासाठी तुमचा प्रतिसाद, तुमची एकाग्रता आणि शांतता मला अपेक्षित आहे. समाजामध्ये सगळ्यात जास्त पोकळी कोणत्या गोष्टीची निर्माण झाली असेल तर ती संवादाची पोकळी. जो कम्युनिकेशन गॅप आम्ही म्हणतो, आमच्या येणाऱ्या पिढीला संवादाची कमतरता फार मोठी भेडसावती आहे. आजच्या कीर्तनामध्ये या आबालवृद्धांशी मला संवाद साधायचा आहे. मी कीर्तन करण्यासाठी आज आलेलो नाही आहे. भगवद्गीता कधीही उघडून बघितल्यानंतर भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक ओळ वाचायला मिळते, श्रीकृष्णार्जुन संवादे, म्हणजे कृष्णाचा आणि अर्जुनाचा झालेला संवाद. मग तुम्ही असेच गप्प बसले तोंडाकडे पाहत माझ्या तर फार फार तर वाद होतील, संवाद होणार नाही. तुमचा प्रतिसाद मला गरजेचा आहे. इतकी चांगली शिस्तबद्ध उपस्थिती पाहून मी खऱ्या अर्थानं भारावून गेलेलो आहे. आल्यानंतर मी एक नजर इकडे टाकली तर मला सगळ्या महिलाच दिसायला लागल्या. मी अभ्यास करताना कुठेतरी वाचलं होतं की महिलांना 50% आरक्षण आहे, पण इकडे पाहतोय 50, 60, 70, 80, 90 आणि नाईलाजानं ह्या पुरुष मंडळींना बाहेर बसावं लागलं. आता त्यांचं घरीच काही चालत नाही, इथे काय चालणार आहे? लग्न झालेल्यांना कळेल मी काय म्हणतोय. आपण समदुःखी आहे. मला यातलं फारसं काही कळत नव्हतं. लॉकडाऊनमध्ये माझं झालं, मला कळायला लागलं. तुम्ही बघा महाराज, कीर्तन संपल्यानंतर सुद्धा जो पुरुष इथं घुटमळताना इथंच फिरताना दिसेल ना, समजायचं त्याचं लग्न झालंय. ज्याला लवकर घरी जाऊशी वाटत नाही त्याचं लग्न झालंय. कीर्तनामध्ये अंतःकरण प्रसन्न असावं म्हणून थोडेसे चिमटे घेतले, परंतु आजचा कीर्तनाचा कार्यक्रम हा मनोरंजनाचा नाही, करमणुकीचा नाही. शिवजयंतीच्या संबंधानं आज या ठिकाणी हे कीर्तनाचं व्यासपीठ आम्हाला जे उपलब्ध झालंय, या निमित्तानं आम्हाला एक गावामध्ये अनोखं वैचारिक मंथन घडवून आणता आलं पाहिजे, या प्रामाणिक हेतूनं आणि पोटतिडकीनं मी बोलतोय. आणि मला आनंद आहे की इतक्या मोठ्या संख्येनं महिला वर्ग माझ्या समोर उपस्थित आहे. आनंद याच्यासाठी आहे कारण घरातली संस्काराची दोरी तुमच्या हातात आहे. व्यवहाराच्या संबंधानं, चरितार्थाच्या संबंधानं पुरुष वर्गाला घरात तितकासा वेळ घालवता येत नाही. घरातली संस्काराची दोरी ही महिलांच्या हातात आहे. आजच्या कीर्तनातून प्रत्येक विचाराचा जो संस्कार आपल्याला या ठिकाणी स्वतःवर करून घ्यायचा आहे, त्यासाठी महिला वर्गाकडे नामनिर्देश करून मी म्हणेल की तुमची उपस्थिती जास्त आहे, हे आजच्या कार्यक्रमासाठी फलदायी ठरणारी गोष्ट आहे. आज शिवजयंती निमित्त असणाऱ्या ह्या कीर्तनाला एक कीर्तनकार या नात्यानं प्रासंगिक विषयाला उपयुक्त ठरेल, संगती लाभेल असा अभंग निवडणं एका वक्त्याचं कर्तव्य ठरतं. जगद्गुरू तुकोबारायांचे 4,500च्या आसपास अभंग आज उपलब्ध आहेत. इकडे येत असताना मनामध्ये विचार आला की आज कोणत्या विषयाला हात घालावा.
तेव्हा जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग माझ्या नजरेसमोर उभा राहिला. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायांना जेव्हा नजराणा पाठवू केला, आपल्या स्वराज्याला लाभलेलं अध्यात्माच्या आणि साधुत्वाच्या धर्तीवरचं एक अनमोल रत्न म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आहेत. आणि त्या जगद्गुरु तुकोबरायांचा सन्मान करणं, त्यांची हाल खुशाली विचारणं, त्यांना काय हवं नको ते पाहणं हे शासक आणि राजा म्हणून आपलं कर्तव्य आहे असं समजून छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांना नजराणा पाठवू केला होता. तो नजराणा परत करताना जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना 11 अभंगांचं पत्र लिहिलं. त्या 11 अभंगांमधला एक अभंग आज निवडलाय. विठ्ठल विठ्ठल अभंगाची पार्श्वभूमी समजण्यासाठी या प्रास्ताविकामध्ये मी हा संदर्भ स्पष्ट केला की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा नजराणा पाठवला, लक्षपूर्वक ऐका, ही प्रस्तावना समजून घेतल्याशिवाय अभंग समजणार नाही. शिवाजी महाराजांनी जेव्हा नजराणा पाठवला, तो नजराणा तर स्वीकारला नाहीच तुकोबरायांनी, परंतु तो नजराणा परत करताना 11 अभंगांचं पत्र लिहिलं होतं. आणि त्या 11 अभंगांच्या पत्रामध्ये विविध गोष्टींना तुकोबरायांनी उजाळा दिला होता. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, तसं आम्ही तेने सुखी म्हणा, आम्ही तेने सुखी म्हणा, म्हणा. तुकोबराय शिवरायांना म्हणाले, मी तुम्हाला म्हणतोय म्हणा, आम्ही तेने सुखी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी, आम्ही तेने सुखी म्हणा, विठ्ठल मुखी. राज, तुमच्या राज्यातला प्रत्येक सुजाण नागरिक, प्रत्येक घटक हा सुखी असावा असं तुम्हाला वाटणं क्रमप्राप्त आहे. पण राज, आम्ही सुखी असावे असं जर अंतःकरणापासून तुम्हाला वाटत असेल तर आमच्यासोबत तुम्ही सुद्धा म्हणा विठ्ठल विठ्ठल. ही अभंगाची दोरी समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. मी कोणत्या पोटतिडकीनं बोलतोय आईसाहेब? आजचं कीर्तन मनोरंजनात्मक नाही ठरावं. आजच्या कीर्तनात अभंगाचा तंतोतंत संदर्भ आमच्या पचनी पडावा या पोटतिडकीनं मी बोलतोय. ज्यांच्या ज्यांच्या कानावर माझा आवाज स्पष्ट पोचतोय त्यांनी आजचा अभंग आपल्या पचनी पाडून घ्यावा. जेव्हा छत्रपती शिवरायांनी नजराणा पाठवू केला, तो नजराणा परत करताना तुकोबराय उत्तर देताना 11 अभंगांचं पत्र शिवरायांना लिहितात. आणि त्यातला हा एक अभंग, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. छत्रपती शिवरायांना जो संदेश पाठवायचा होता तो संदेश या अभंगामध्ये आहे. आता छत्रपती शिवरायांना तुकोबरायांनी हा संदेश पाठवला, एवढा संदर्भ मला आज हा अभंग निवडण्यासाठी गरजेचा आहे, पुरेसा आहे. कारण आजचं कीर्तन हे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त असणं, शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त असलेल्या कीर्तनाला तुकोबरायांचा अभंग निवडणं आणि तुकोबरायांचा आणि शिवरायांचा अतिशय जवळचा संबंध असणं ही आजच्या दिवसाची सर्वात मोठी पर्वणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ही पर्वणी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. 16व्या शतकामध्ये आजचं कीर्तन थोडंसं स्वाध्याय वृत्तीचं असणार आहे, म्हणून जरा लक्षपूर्वक ऐका बरं का. काही लोकांना सासूसुनांच्या पानसट कथा असणारं कीर्तन ऐकण्याची सवय काही मंडळींनी लावलेली आहे. त्याला मी अपवाद आहे. माझ्याकडून सुदैवानं ते शक्य नाही आणि ते कधी मला जमू पण नाही. कीर्तन हे स्वाध्यायी वृत्तीचं ठरावं, आपल्या ज्ञानात भर पाडणारं असावं. आणि म्हणून सुरुवातीलाच मी सांगतो की आज शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त जर या तरुण बांधवांनी कीर्तन आयोजित करण्याचा अट्टाहास धरला असेल तर त्या शिवचरित्राचा आणि या नारदांच्या गादीचा जो इतिहासकालीन संबंध आहे तो संबंध मला या ठिकाणी अभ्यासानं स्पष्ट करायचा आहे. 16व्या शतकामध्ये हे 2 महापुरुष असे महाराष्ट्राच्या मातीला जन्माला आले, असे महापुरुष लाभले की या 2 महापुरुषांमुळं आपल्या महाराष्ट्राचं नवे देशाचं भाग्य उजळलं. एक म्हणजे छत्रपती शिवराय आणि दुसरे म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. या 2 महान रत्नांनी आमची मान उंचावली की भक्ती शक्तीचा अखंड मिलाप या ठिकाणी जो महाराष्ट्राच्या वैचारिक धर्तीवर आज बघायला मिळतोय ही या 2 महापुरुषांची देण आहे की छत्रपती शिवराय आणि जगद्गुरु तुकोबाराय. एक म्हण आम्हाला फार लहानपणापासून ऐकायला मिळते, शिवाजी जन्मावा तो दुसऱ्याच्या घरात. ही म्हण शोधून काढणारा बांधून मारला पाहिजे एक दिवस.
शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात का जन्मू नये शिवाजी? कुठेतरी मला त्या म्हणीमध्ये कालांतरानं तथ्य वाटू लागलं, शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात असं मला जरा योग्यच वाटायला लागलं. का? आपल्या घरात शिवाजी राजे जन्माला यावे असं तेव्हाच वाटेल जेव्हा एखाद्या घरात जिजाऊ तयार होईल, शहाजी राजे तयार होतील. असा आपोआप शिवाजी राजा जन्माला यायला सोपं नाही. जेव्हा सबंध भारतवर्षामध्ये इतक्या मोठ्या दिमाखात शिवजयंती साजरी करण्याचा ओहापोह मला बघायला मिळतो, आनंद आहे. छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या स्वरूपात साजरी होणं, 5-5, 10 दिवसांची रूपरेषा कार्यक्रमाला लाभणं, हा लखलकाट आणि ही झगमगणारी शिवजयंतीची ओळख आम्हाला निश्चित आनंददायी आहे, फलदायी आहे, कौतुकास्पद ठरणारी आहे. परंतु त्याच्यानंतर जे प्रश्न अनुत्तरित राहतात त्या प्रश्नांचा धांडोळा मला आजच्या कीर्तनात घ्यायचा आहे. कोणते प्रश्न अनुत्तरित राहिले? छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक आम्ही काढली, आनंद आहे. छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त आठवडाभर आम्ही मोठी रूपरेषा आखून कार्यक्रम साजरे केले, आनंद आहे. छत्रपती शिवरायांचं सुद्धा मंदिर उभं करायला आम्ही सुरुवात केली, आनंद आहे. 3,500 कोटी खर्च करून शिवस्मारक बांधायची कल्पना आम्ही राबवली, आनंद आहे. छत्रपती शिवरायांसारखी दाढी आमची पोरं ठेवायला लागली, निश्चित आनंद आहे. परंतु याच्यानंतर सुद्धा काही अनुत्तरित प्रश्न आहे, त्यांचा आम्हाला धांडोळा आज घ्यायचा आहे. छत्रपती शिवरायांची जयंती जितक्या आवडीनं आम्ही साजरी करतो, आयोजित करतो, तितक्याच आवडीनं त्यांचे विचार आमच्या तरुण पिढीच्या अंतःकरणामध्ये आणि आचरणामध्ये दिसत आहेत का? हा प्रश्न जर अनुत्तरित राहत असेल तर आता अंतर्मुख होण्याची वेळ आलेली आहे. मला एखाद्या कॉलेज समोर दुचाकीवर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी राखलेला जेव्हा एखादा स्वयंघोषित मावळा बघायला मिळतो आणि त्याच्या तोंडामध्ये गुटख्याचा फुगा मला बघायला मिळतो, प्रश्न पडतो की छत्रपती शिवरायांच्या चरित्रातल्या नेमक्या कोणत्या माणसानं गुटखा खाला होता? मी फार सामान्य पातळीवर बोलतोय, कदाचित काही लोकांना अतिशयोक्ती वाटेल, पण या गोष्टींचा आज समाचार गरजेचा आहे. अंगामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेलं शर्ट घालून जर कोणत्या ताईकडं वाकड्या नजरेने कोणी बघत असेल तर या माता भगिनींना मी सांगतो, तत्क्षणी त्याचं इकडचं थोबाड तिकडं करायला मागे पुढे बघू नका. अशीच असते आमची आई सुंदर रूपवती असं दुसऱ्या परस्त्रीला बघून म्हणणारा आमचा जाणता राजा, आणि त्याच्या प्रतिमा असणारा शर्ट अंगात घालून जर कोणता युवक आता दुसऱ्या स्त्रीकडे वाकड्या नजरेनं बघत असेल तर त्याला त्या क्षणी शिवाजी महाराज असे नव्हते याची आठवण करून देणं गरजेचं आहे. मला आज इतक्या धाडसानं आणि जबाबदारीनं बोलण्यासाठी बळ का मिळतंय? कारण छत्रपती शिवरायांचा आणि या कीर्तन गादीचा फार जवळचा संबंध आहे बरं का, फार जवळचा संबंध आहे. काही बुद्धिजीवी प्राण्यांना वाटेल की शिवजयंतीनिमित्त कीर्तन का आयोजित व्हावं. त्यांच्यासाठी सांगतो, संत साहित्याची ताकद इतकी मोठी आहे, अखिल विश्वाला ज्यांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटावा असं ज्यांचं कर्तृत्व आहे असे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं चरित्र एकदा उलगडून बघा. त्यांच्या जीवनामध्ये एक क्षण असा आला की चहूबाजूंनी शत्रूंनी वेढा घातलाय, सगळे रस्ते बंद झाले, मार्ग दिसेनासा झाला. त्या क्षणी छत्रपती शिवराय शरणागती पत्करायला गेले नाही, तुकोबरायांच्या कीर्तनात जाऊन बसले. हा वारकरी संप्रदायाचा विजय आहे. हा शिवचरित्राचा आणि वारकरी संप्रदायाचा जो जवळचा संबंध आहे तो मला अगोदर स्पष्ट करायचा आहे की छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये कैक वेळा आम्हाला शिवाजी महाराज तुकोबरायांच्या कीर्तनात बसलेले आहेत असं अभ्यासानं बघितल्यावर लक्षात येईल, हा वारकरी संप्रदायाचा आणि छत्रपती शिवरायांचा फार जवळचा संबंध आहे. परंतु दुर्दैवानं आता प्रस्थापितांकडून चांगल्या गोष्टी पुढे आणण्यापेक्षा वादातीत गोष्टींना जास्त खतपाणी घातलं जाते. ऐका बरं का, अभ्यासाचा विषय. अजूनही समाजामध्ये अशा काही प्रवृत्ती आहेत की ज्यांना तुकोबरायांबद्दल, शिवरायांबद्दल, संभाजीराजांबद्दल चांगलं बोललेलं ऐकवत नाही. त्या कावीळ झालेल्या कावळ्यांना मी सांगू इच्छितो की सूर्यावर थुंकायला गेल्यावर काय परिणाम होतात हे तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही. इथे नादाला लागू नका.
छत्रपती शिवरायांच्या आणि संभाजीराजेंच्या चरित्राबद्दल वावगा शब्द काढण्याची हिंमत कुणी करू नये. महाराज, गेल्या काही दिवसांपासून बुधभूषण ग्रंथ अभ्यासण्यासाठी मी हातात घेतला. छत्रपती संभाजीराजेंचं मोठमोठ्या नीतिवेत्या आणि तत्ववेत्यांना सुद्धा अभ्यासासाठी उपयुक्त ठरेल असं ते साहित्य वाचून मी अवाक झालो. छत्रपती संभाजीराजेंच्या चरित्राबद्दलचे जे काही गैरसमज समाजामध्ये पसरवले गेलेले आहेत ते पुढे आले पाहिजे, त्याचं निराकरण झालं पाहिजे. पण दुरान्वये त्याच्याबद्दल कोणालाही काळजी समाजात दिसत नाही. आपला समाज अंधारात ठेवला जातोय, जाणीवपूर्वक अंधारात ठेवला जातोय. माझ्या पसायदान फाउंडेशनच्या मार्फत मी राज्यभरात MPSCच्या विद्यार्थ्यांची, स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चर्चासत्र घेत असतो. एका चर्चासत्रामध्ये एका पोरानं कुतूहलापोटी मला विचारलं, चैतन्य महाराज, छत्रपती संभाजीराजे शाकाहारी होते का मांसाहारी होते? काय विचारलं? छत्रपती संभाजीराजे, ऐकताय ना? झोप नाही ना आली तुम्हाला? संभाजीराजे शाकाहारी होते की मांसाहारी? कदाचित भविष्यात तुम्हालाही कोणाला हा प्रश्न पडला असता. मी सबळ पुराव्याशिवाय बोलणारा कीर्तनकार नाही. मी जे काही बोलतो ते अभ्यासानं बोलतो. छत्रपती संभाजीराजेंचा बुधभूषण ग्रंथ हातात घ्या. त्याच्यातल्या 2ऱ्या अध्यायातला श्लोक तुम्हाला सांगतो. द्यूतंच मांसंच सुरांच वेश्या पापर्दबी चौर्यम परदार सेवा. माणसाला नरकाला नेणारी 7 दारं कोणती आहेत हे या श्लोकात स्वतः संभाजीराजेंनी सांगितलंय. माणसाला नरकात नेणारी 7 दारं कोणती, याचं स्पष्टीकरण या श्लोकामध्ये संभाजीराजेंनी दिले. द्यूतंच मांसंच सुरांच वेश्या पापर्दबी चौर्यम परदार सेवा. द्यूत म्हणजे जुगार, द्यूत म्हणजे जुगार. द्यूतंच मांसंच, मांस म्हणजे मांसाहार. सुरांच वेश्या, सुरा म्हणजे दारू, वेश्या म्हणजे परस्त्रीग्रमण. आणि पापर्दबी चौर्यम परदार सेवा, पापानं कमवलेली संपत्ती आणि दुसऱ्याच्या पत्नीची केलेली सेवा ही नरकात नेणारी 7 द्वारं आहेत. मी त्या पोराला सांगितलं की नरकात नेणारी 7 दारं सांगताना त्यापैकी मांस खाणं हे सुद्धा आपल्याला नरकात नेणारं एक दार आहे. असं जेव्हा संभाजी महाराज स्वतः सांगतात, ते मांसाहार करतीलच कसे याच्याबाबत आमच्या बुद्धीची आम्हाला कीव आली पाहिजे. की छत्रपती संभाजी महाराज शुद्ध शाकाहारी होते, शाकाहारीच होते. असेल हा विषय वादातीत काही लोकांसाठी, पण त्यांनी अभ्यासानं बघावं. पण शोकांतिका अशी की या गोष्टी ज्यांनी पुढं आणायच्या ते मूग गिळून गप्प बसलेत. आणि हा पुरावा काही लोकांना नसेल पुरेसा वाटला तर दुसरा पुरावा देतो. ज्या छत्रपती घराण्याचे गुरु, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले जगद्गुरु तुकोबाराय गुरु आहेत, ते घराणं शुद्ध शाकाहारी असेल यात तीळ मात्र शंका नाही. आमच्यासारखे कीर्तनकार जर एखाद्या सुज्ञ माणसाच्या घरी मुक्कामाला गेले, कीर्तनकार एखाद्याच्या घरी गेला मुक्कामाला, तर तो माणूस माळ घालण्याचा विचार करतो, माळकरी होण्याचा विचार करतो. अरे आमच्यामुळं जर कोणी माळ घालण्याचा विचार करत असेल तर ज्या घराण्याचे गुरु तुकोबाराय आहेत ते शाकाहारी असतील याच्यात तीळ मात्र शंका बाळगण्याचं काही कारण नाही. पण घोटाळा काय, आज धाडसानं बोलू का? आता तरुण पिढीला इतिहास वाचून कळतोय, पण वाचून कळत असताना आणि वाचून समजून घेत असताना त्यांना हे सांगायला हवं की लिहिणाऱ्यांनी घोटाळा केलाय. विठ्ठल विठ्ठल मला इतिहासाची मीमांसा करत माझा वेळ वाया घालवायचा नाही. मी कीर्तनकार म्हणून माझ्या जबाबदारीशी प्रामाणिक आहे. आणि म्हणून आजच्या कीर्तनाला निवडलेला जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग तुम्हाला तंतोतंत संदर्भ समजेल अशा पट्टीमध्ये समजावून सांगणं एक कीर्तनकार वक्ता म्हणून माझं कर्तव्य ठरतं. जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल. छत्रपती शिवरायांनी तुकोबारायांना जेव्हा नजराणा पाठवू केला तेव्हा त्या नजराण्याकडे ढुंकूनही न पाहता तो नजराणा तुकोबारायांनी परत केला. आणि तो नजराणा परत घेऊन जाताना
तो नजराणा घेऊन आलेल्या मावळ्यांनी तुकोबारायांना विचारलं, तुकोबा आम्ही नजराणा परत घेऊन जातो, पण छत्रपती शिवरायांना सांगू तरी काय, उत्तर देऊ तरी काय. तेव्हा ते उत्तर देताना तुकोबारायांनी 11 अभंगांचं पत्र लिहिलं आणि त्यातल्या एका अभंगामध्ये ते छत्रपती शिवरायांच्या निमित्तानं अखिल विश्वाला सांगतात, आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही सुखी असावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आमचं सुख कशामध्ये आहे म्हणा. विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्हाला सुखी बघायचं असेल तर आमच्यासोबत तुम्ही सुद्धा मुखानं काय करा, परमेश्वराचं नामस्मरण करा. आता या दाखल्यामध्ये मला या दोन्ही महापुरुषांचं दातृत्व दिसून येतं. नीट ऐका. शिवरायांनी नजराणा पाठवणं आणि तो नजराणा परत करताना तुकोबरायांनी हा संदेश देणं, या दोन्ही दाखल्यांमध्ये मला या दोन्ही महापुरुषांचं दातृत्व दिसतं. ते कसं? नजराणा पाठवत असताना आपल्या राज्याला लाभलेलं साधुत्वाच्या आणि अध्यात्माच्या पातळीवरचं एक अनमोल रत्न म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय आहेत. त्या तुकोबारायांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. या कर्तव्याला जागणारा राजा छत्रपती शिवरायांसारखा असावा, हा धडा आम्हाला मिळाला. आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांना उत्तर देत असताना अखिल विश्वाला नामस्मरणाचं दान देणारे तुकोबाराय सुद्धा आमचे गुरु असावेत, हा सिद्धांत या ठिकाणी स्पष्ट झाला. या दोन्ही व्यक्तींचं दातृत्व आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवराय आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिले आणि जगद्गुरू तुकोबाराय सुद्धा आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिले. छत्रपती शिवाजी महाराज फ्लेक्स आणि बॅनर लावून प्रसिद्ध झालेले नाहीत. मी फार सामान्य पातळीवर बोलतोय, कळलं का? छत्रपती शिवराय स्वतःच्या कर्तृत्वानं आणि सामर्थ्यानं मोठे झालेलं व्यक्तिमत्व, हे लक्षात घ्या. कधी कधी मी मिश्किलपणे बोलत असतो, महाराज शिवचरित्रामध्ये सोशल मीडिया नव्हता, बरं झालं. त्याचा गैरवापर सुद्धा काही लोकांनी केला असता. अनेक गोष्टींनी मला आढावा घेता येतील, परंतु छत्रपती शिवरायांच्या आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या चरित्राचा अत्यंत जवळचा असणारा संबंध स्पष्ट करणारा आजचा अभंग मला आजच्या या दिवसाला खऱ्या अर्थानं मार्गदर्शक वाटतो, उद्बोधक वाटतो, उपयुक्त वाटतो. की छत्रपती शिवरायांनी नजराणा पाठवणं आणि तो परत करताना तुकोबारायांनी जगदोद्धाराचा विचार त्यांच्या समोर ठेवणं, या दोन्ही व्यक्तींचं हे दातृत्व आणि हा विचार आम्हाला या ठिकाणी जेव्हा पाहायला मिळतो तेव्हा आम्ही स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. थोडं सोपं करून सांगतो, जड जात असेल तुम्हाला समजण्यासाठी मोकळं करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातले काही काही दाखले जेव्हा मी वाचतो ना, पुन्हा पुन्हा वाचून अत्यंत गहिवरून येतं असे ते दाखले आहेत. छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये काम करणारा रामजी पांगेरा नावाचा एक मावळा युद्धामध्ये मृत्युमुखी पडला. आता रामजी पांगेरा मृत्युमुखी पडल्यानंतर त्याच्या घरच्यांना सांगण्यासाठी आपल्याला जावं लागेल, त्याच्या आईवडिलांना सामोरं जावं लागेल. या भावनेनं छत्रपती शिवराय रामजी पांगेरा त्या मावळ्याच्या घरी पोहोचले. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पर्णकुटीमध्ये आलेले आहेत, आपल्या झोपडीमध्ये आलेत. हे पाहून त्या रामजी पांगेराच्या माता पिता गहिवरून गेले. अख्ख्या विश्वाला हेवा वाटावा असं कर्तृत्व निर्माण केलेला हा जाणता राजा रामजी पांगेराच्या झोपडीमध्ये खाली चादर आणि ती घोंगडी अंथरून जेव्हा मांडी घालून त्या ठिकाणी त्यांच्या माता पित्यांपाशी बसला, छत्रपती शिवरायांची ती नम्रता आणि ते दातृत्व बघून आपला दुसरा मुलगा सुद्धा स्वराज्यासाठी त्या माता पित्यांनी दान दिला. हे कर्तृत्व छत्रपती शिवाजी राजांचा. फक्त सिंहासनावर बसून उंटावून शेळ्या हाकण्याचा प्रकार कधी छत्रपती शिवरायांकडून घडला नाही. हा दाखला मी कशासाठी देतोय? शिवचरित्र तुम्हाला माहीत नाही अशातला भाग नाही, परंतु छत्रपती शिवराय समजून घेणाऱ्या प्रत्येक युवकानं आपलं आयुष्य हे कृतिशील ठेवावं, ह्याच्यासाठी सगळ्यात मोठा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. विठ्ठल विठ्ठल मग आता पुन्हा मला कीर्तनाच्या अभंग विषयाकडे तुम्हाला वळवायचं आहे. जगद्गुरू तुकोबारायांचा हा अभंग विश्लेषण करून तुमच्या समोर मांडत असताना मला या पहिल्या चरणाकडं तुमचं लक्ष वेधून घेत असताना आणखी एका गोष्टीवर बोट ठेवायचं आहे, आणखी एक विचार अधोरेखित करायचा आहे. कोणता? आम्ही तेने सुखी असं म्हणत असताना जेव्हा सुख शब्द आला तेव्हा मी थांबलो आणि मनात विचार आला की जगामध्ये असा कोणताही माणूस नसेल, जगात असा कोणताही माणूस नसेल ज्याला सुख नकोय. आहे का कोणी? आहे का कोणी की ज्याला सुख नकोय? इथं कोणी असेल तर हात वर करा. सुख नकोय कोणाला? सुख नकोय कोणा? केला होता हात वर बघा आता.
नका मागे बघू, कोणीच हात वर करणार नाही. कोण आहे असा की ज्याला सुख नकोय? कोण आहे असा? सांगाव की मला सुख नकोय. बरीच माणसं आमच्या जवळ येऊन म्हणतात, महाराज हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, नाही नाही ते करून मुलांचा संसार फुलवला, RCC बंगलो झाला, 4 व्हीलर गाडी आली आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये रिटायरमेंटमध्ये चांगला पैसा खर्च करण्यासाठी आता स्वतःजवळ आहे, आयुष्याचं सार्थक झालो, आत्ता आम्हाला काहीही नको, आत्ता आम्हाला काहीही नको, असं जेव्हा तो बाबा आम्हाला म्हणतो, आम्हाला माहिती असतं की 6 महिन्यानं त्याच बंगल्यातून जेव्हा ह्याची हकलपट्टी होईल तेव्हा तो परत आमच्याकडे येईल आणि मग तोच आम्हाला सांगेल, नाही कुणाचे कुणी. जीवनाचं भयान वास्तव असं आहे की तुमच्या सभोवताली दिसणारी ही गर्दी तुम्हाला तुमची वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात. लक्षात घ्या. जो धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जना, बंधु सोय रे पिशोना, बंधु सोय रे पिशोना, सर्व मिथ्या हे जानो, सर्व मिथ्या हे जानो, शरण देखा रिघा देवासी, शरण दिखा देवासी, शरण रिघा देवासी, धनदारा पुत्र धनदारा पुत्र धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र धन दारा पुत्र जन. प्रमाण नीट ऐकलं का? धन दारा पुत्र जन. धन म्हणजे पैसा, दारा म्हणजे बायको, दारा म्हणजे कोण? बायको. धन दारा पुत्र जन, पुत्र म्हणजे मुलं, जन म्हणजे समाज. धन दारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशुण, सर्व मिथ्या हे जाणून. मिथ्या, मिथ्या म्हणजे खोटं. धन म्हणजे पैसा, दारा म्हणजे बायको. योगायोग बघा, बायकोला शब्द आलाय दारा आणि वास्तव असं आहे बायको दारापर्यंतच येते. महाराज तुम्ही सकाळी जेव्हा माझ्याकडे यायला निघाले, बायकोने टाटा कुठून केला? दाराच्या बाहेर येऊन केलाय का? टाटा कळतो का? तुम्ही माझ्या गाडीतले म्हणून तुमच्यावर घेतलंय, इकडं कशाला कोणावर बोट ठेवायचं? बायकोला शब्द दारा आलाय आणि योगायोगानं बायको कुठपर्यंत येते हे शिकून घेतलं पाहिजे बरं का पुरुष वर्ग. इथं कोणाला वाटत असेल मला फार प्रेम करणारी बायको मिळाली, फार जीव लावणारे नातेवाईक मिळाले, त्याच्या बुद्धीची किवच करावी लागेल. नातेवाईकांच्या भरोश्यावर बिनधास्त आयुष्य जगणाऱ्याला भारतरत्न दिला पाहिजे. काय प्रमाण आहे जगद्गुरु तुकोबराय? नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे, कोण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे, मेल्या माघारी सर्व राहिले, मेल्या माघारी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, राण्या मायेचा बाजार, राण्या मायेचा बाजार, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही कुणाचे कोणी. अचानक हा विषय मी यासाठी अधोरेखित केला, इकडे लक्ष द्या.
अचानक हा विषय यासाठी मी अधोरेखित केला की सुखाची व्याख्या ठरवत असताना आम्ही दुसऱ्यावर अवलंबून असलेलं सुख या ठिकाणी बाळगायचं कारण नाही. नाही कुणाचे कोणी तुझे नवे रे कोणी अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणणे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. मग खरं सुख कशात आहे म्हणा. विठ्ठल विठ्ठल मुखी. विसरले की काय. खरं सुख कशात आहे. जगद्गुरु तुकोबरायांची भूमिका ही कायम शाश्वत सुखाकडे नेणारी राहिलेली आहे. नीट ऐका, मी फार सामान्य पातळीवर जेवढं सोपं तुम्हाला समजून सांगता येईल तेवढा प्रयत्न करतोय की जगद्गुरु तुकोबराय हे चमत्काराच्या आणि दैववादाच्या भरोशावर आयुष्य जगण्यासाठी प्रवृत्त करणारे संत नाही. अंडरलाईन दिस सेंटेन्स, हे वाक्य अधोरेखित करून घ्या. चमत्काराच्या दैववादाच्या जोरावर हातावर हात ठेवून देवाच्या भरोशावर आयुष्य जगण्यासाठी प्रवृत्त करणारा वारकरी संप्रदाय नव्हे. कृतीशील आयुष्य जगून प्रयत्नवादाची कास धरून आयुष्य जगायला सांगणारा आमचा वारकरी संप्रदाय, त्याचा आम्हाला अभिमान आहे. वारकरी संप्रदायाच्या नावाखाली कोणी तुम्हाला हातात गंडा बांधत असेल आणि गंडा बांधून गंडा लावत असेल तर सावध राहा. माझं बोलणं थोडंसं स्पष्ट आहे बरं का. काही लोकांना लागेल माझं बोलणं, पण लागलंच पाहिजे, माझी तीच इच्छा आहे. मी तुमची गुजीगुजी करायला इथे उभा नाही आहे. आणि त्याचं दुसरं कारण असं आहे की माझा जन्म ज्या गावातला आहे, माझं मूळ जे गाव आहे ते देहू गावच्या पंचक्रोशीतलं आहे. त्याच्यामुळे तुकोबारायांच्या तालमीत तयार झालेला मी पठ्य आहे. त्याच्यामुळे माझ्याकडून ते हुजरेगिरी कधी शक्य होत नाही, लक्षात घ्या. कीर्तन ऐकायला आलेल्या लोकांना जे ऐकावंसं वाटेल, जे कानांना गोड ऐकू वाटेल ते बोलायला मी ही गादी कोणाची मक्तेदारी नाही असं समजतो. आणि ज्याला माझे शब्द बोचत असेल, तिखट वाटत असेल, त्यानं सन्मानानं माझ्या ड्रायव्हरच्या गाडीत बसून घरी जावं. सन्मानानं. कुणाची गुजीगुजी करायला ही गादी कुणाची मक्तेदारी नाही. देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे, नाही भेडभाड तुका म्हणे साना थोर. ही नारदांची गादी आम्हाला ज्ञानोबा तुकोबारायांच्या वारस हक्कानं मिळाली आणि म्हणून सामाजिक विषयावर परखड भाष्य झालंच पाहिजे. हातात गंडा बांधून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माळा परिधान करायला सांगून जर चमत्कारवादाची भाषा कोणी तुम्हाला शिकवत असेल तर तो वारकरी संप्रदाय नव्हे, तो शाश्वत सुखाचा मार्ग नव्हे, हे लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबाराय हे प्रयत्नवादाची कास धरून आयुष्य जगायला सांगतात. स्वतः त्यांच्या आयुष्यात जेवढी संकट आली ती संकट पेलवत असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी कधी देवासमोर झोळी पसरलेली नाही, हे त्यांच्या चरित्रातून दिसून येतं. अभ्यासानं ऐका, मी सुरुवातीला सांगितलं की आजचं कीर्तन हे स्वाध्याय वृत्तीचं ठरलं पाहिजे, करमणुकीचं नाही. आमच्याही ज्ञानात भर पडावी, त्याला स्वाध्याय म्हणता येईल. जगद्गुरु तुकोबारायांच्या आयुष्यात किती संकट आली. अंगावर उकळतं पाणी ओतलं गेलं, मंबाजी बॉंडने काठीनं बदडून काढलं. स्वतः त्यांनी याचा पुरावा दिलाय. कोपला पाटील गावीचे हे लोक आता माझं भीक कोण खाली. आयुष्यभराची कमाई असलेल्या अभंगांची गाथा इंद्रायणीत बुडवायला लावली. प्रस्थापित व्यवस्थेसमोर झुकावं लागलं, प्रसंगी झुकले, गाथा वाचवण्यासाठी झुकले, परंतु तरी सुद्धा गाथा बुडवावी लागली. एक सांगू का, अभंगांचा गाथा बुडवावा लागला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय रडत बसले नाही बरं का. स्वतःच्या प्रयत्नवादावर कृतिशील आयुष्य अशा पद्धतीनं जगले की वैऱ्याला सुद्धा शरण यायला भाग पडावं, अशा पद्धतीचं सामर्थ्यवान आयुष्य तुकोबारायांनी जगलं. आत्ता मी तुम्हाला गाथा बुडवण्याचा जो दृष्टांत सांगितला, 1.5 मिनिटात त्याचा सारांश तुमच्या समोर स्पष्ट करतो. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा बुडवण्याची वेळ कोणी आणली तर ती रामेश्वर भट्टांनी. कोणी आणली? कोणी आणली? रामेश्वर भट्टांनी. रामेश्वर भट्टांनी गाथा बुडवण्याची वेळ आणली. जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःच्या हाताने त्या अभंगाच्या वह्या दगडाला बांधून इंद्रायणीत बुडवल्या. आईसाहेब, स्वतःची बायको आणि मुलं जेव्हा अण्णांना करत तुकोबारायांसमोर मेली ना, तेव्हा एवढ्या वेदना तुकोबारायांना झाल्या नव्हत्या, तितक्या वेदना गाथा बुडवताना झाल्या. का हा विषय मी तुम्हाला सांगतोय? कृतिशील परमार्थ कसा असावा आणि प्रयत्नवादाची कास धरून आयुष्य कसं जगावं, हा धडा तुकोबारायांनी दिला. जेव्हा गाथा अभंगांच्या वह्या दगडाला बांधून इंद्रायणीत बुडवल्या, 14 दिवस तिथं जगद्गुरु तुकोबाराय अन्न पाण्याचा त्याग करून बसले. एक सांगू का, तो गाथा बुडवून झाल्यानंतर रामेश्वर भट्ट आसुरी आनंदापोटी घरी निघाले होते. वाटेत त्यांना एक विहीर दिसली. विहीर दिसल्यानंतर ताजतवानं व्हावं, आंघोळ करावी असं त्यांना वाटलं. अंगातली कपडे काढणार रामेश्वर भट्ट विहिरीत उडी मारणार, तितक्यात विहिरीचे मालक आले, अनगडशाह फकीर. काय नाव त्यांचं? अनगडशाह फकीर. त्यांनी बघितलं की रामेश्वर भट्ट उडी मारण्याच्या तयारीत आहे. त्यांनी सावध केलं, रामेश्वर भट्ट माझं पिण्याचं नमाजाचं पाणी खराब करू नका, आंघोळ करायची असेल तर मी पाणी बाहेर काढून देतो. ऐकलं पाहिजे की नाही? ऐकलं पाहिजे की नाही? ऐकायला हवं. पण गाथा बुडून आलेला माणूस त्याचा माथा जाग्यावर राहणार आहे का? नाही ऐकलं. अंगातली कपडे काढली, विहिरीत उडी मारली. सांगूनही ऐकलं नाही.
अवज्ञा केली, अनादर केला म्हणून अनगडशा फकीरांनी श्राप दिला, रामेश्वर भट्टांना श्राप दिला. तेव्हाचे श्राप खरे ठरायचे. आता कावळ्याच्या शापानं गुरु म्हणत नाही. हा कावळ्याच्या शापानं डोरं गेलं. हे बरं पाठ आहे तुम्हाला. एखादा अभंग विचारला असतं तर बघत बसले असते तोंडाकडे माझ्या. आता आमच्या वाणीमध्ये तेवढं सामर्थ्य राहिलं नाही. एकमेकाची निंदा नालस्ती करून चहाड्या लावून आम्ही ती तोंडाची ताकद घालवली. तेव्हा वाणीमध्ये सामर्थ्य होतं, कारण लोक खोटं बोलत नव्हती. निवडणूक आली तरी खोटं बोलत नव्हती. ज्यांचं मराठी चांगलं आहे त्यांना अधून मधून कळेल, बाकीच्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नका. कोणत्याही परिस्थितीत खोटं बोलतच नव्हती लोक. वाणीमध्ये सामर्थ्य होतं. अनगडशा फकीरांनी श्राप दिल्यावर परिणाम असा झाला, इतक्या थंडगार पाण्यामध्ये सुद्धा रामेश्वर भट्टांच्या शरीराचा दाह सुरू झाला, लाई सुरू झाली. करावं काय? दाह शांत बसून देईना, शरीराचा दाह शांत बसून देईना. करावं काय? आळंदी गाठली, माऊलींच्या समाधीजवळ गेले, माऊलींना प्रार्थना केली, माऊली झालेल्या सगळ्या अपराधांची मी क्षमा मागेल, फक्त या शरीराचा दाह शांत करा. काय करावं माऊलींनी? माऊलींचं आईचं हृदय, त्यांना दया आली. आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आईचं हृदय माऊलींचं. माऊलींनी सांगितलं, रामेश्वर भट्ट शरीराचा दाह शांत व्हावा असं वाटत असेल तर एकच उपाय, देहूला तुकोबा नावाचे एक साधू राहतात, जायचं आणि त्यांचे पाय धरायचे. कोणाचे पाय धरायला सांगितले? तुकोबारायांचे. आणि गाथा कोणाचा बुडवायला लावला होता? कधी कोणाचे पाय धरायला लागतील. बारीक सारीक गोष्टी आहेत. पर्यायच नव्हता. शरीराचा दाह शांत बसू देत नव्हता. देहू गाठलं रामेश्वर भट्टांनी आणि तुकोबराय भजन करत बसले होते, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. क्षणाची वाट न बघता रामेश्वर भट्टांनी तुकोबरायांच्या चरणावर लोटांगण घातलं आणि कोपरापासून दंडवत घालून आर्जव करू लागले, विनवणी करू लागले. तुकोबा, उभ्या हयातीमध्ये कधीही तुमच्याबद्दल चांगलं वक्तव्य ह्या रामेश्वर भट्टानं काढलं नाही. झालेल्या सगळ्या अपराधांची क्षमा मागायला हा रामेश्वर भट्ट तयार आहे. तुम्ही 5वा वेद गाथा समाजाला दान दिला होता, तो गाथा सुद्धा ह्या नतदर्ष्ट्या रामेश्वर भट्टानं इंद्रायणीत बुडवायला लावला. झालेल्या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप मला होतोय. तुकोबा, तुम्ही द्याल ते प्रायश्चित्त मी स्वीकारेन. तुकोबा, फक्त या शरीराचा दाह शांत करा. मला थोडं सोपं करून सांगतो. हे गाथा वगैरे फार मोठ्या गोष्टी आहेत हो. आयुष्यभराची कमाई वगैरे फार फार मोठ्या गोष्टी आहेत. मी थोडं सोपं करून सांगतो. काय बुडवली होती तुकोबरायांची? गाथा. तुमच्या खिशातला मोबाईल कोणी पाण्यात टाकू द्या, जीव घ्याल तुम्ही त्याचा. काय म्हटलं मी? खिशातला मोबाईल. आता हे मोबाईलचं उदाहरण का दिलं? सगळा जीव माणसाचा सध्या कशात गुंतलाय? सगळा डेटा कशात आहे? अहो काय 70 वर्षाच्या म्हातारे माणसांच्या मोबाईलला मी पासवर्ड बघितलेत राव. घोटाळाच कळेना मला. विषयांतर होऊ नये म्हणून मला आता थांबावं लागतंय, नाहीतर हा विषय फार गहन आहे. आमच्या आकाश महाराजांसारखा एखादा तरुण असल्यावर ठीक आहे पासवर्ड ठेवणं, एखादा मित्रमैत्रिणीचा फोटो असतो. त्यांचा विषय का घेतला? त्यांचा आडनाव पळसे बरं का. त्यांचं आडनाव पळसे आणि गावाचं नाव पळसे. काय बघायला लागन जरा इतिहासात काय घोटाळा. आता हे सांगलीचे, नेमकं इकडून तिकडं कोण गेलो होतं का? तिकडून तुम्हाला प्रसन्न ठेवण्यासाठी मी अधूनमधून चिमटे घेतोय, परंतु हा कार्यक्रम मनोरंजनाचा नाही. मला तुमच्याकडून अभंगाचा स्वाध्याय करून घ्यायचा आहे. आयुष्यभराची कमाई ज्याच्यामुळं पाण्यात बुडवायला लागली, तो आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू समोर येऊन बसल्यानंतर सुद्धा त्याचा शरीराचा दाह शांत करण्यासाठी डोक्यावर हात ठेवायला तुकोबराय क्षणाचाही विलंब करीत नाही. परिणाम, ज्यानं गाथा बुडवायला लावली त्यालाच जगद्गुरु तुकोबरायांची आरती रचावी लागली. हा सर्वात मोठा विजय तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनिरामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले.
ज्यानं गाथा बुडवायला लावली, हा संदर्भ देण्याचा मोरल, हा संदर्भ देण्याचं तात्पर्य स्पष्ट करतो. इकडे लक्ष द्या. कशासाठी सांगितलं? कशासाठी सांगितलं? ज्यानं गाथा बुडवण्याची वेळ आणली त्याला शिव्या शाप देत तुकोबराय बसले नाही. माझ्या तरुण बांधवांना सांगतो, वारकरी संप्रदाय कोणत्या विचारधारेचा आहे? ज्यानं गाथा बुडवण्याची वेळ आणली त्याच्या नावानं बोट मोडत आणि शिव्या शाप देत जगद्गुरु तुकोबराय बसले नाही. कृतिशील परमार्थाच्या जोरावर, सामर्थ्याच्या जोरावर अशी वेळ आणली, ज्यानं गाथा बुडवायला लावली त्यालाच म्हणावं लागलं, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. जगद्गुरु तुकोबरायांची आज पूर्ण विश्वामध्ये जी आरती गायली जाते ती आरती रचणारे रामेश्वर भट्ट आहे. त्यांना आरती रचायला भाग पाडणं हा प्रयत्नवादाचा विजय जगद्गुरु तुकोबरायांच्या आयुष्यात बघायला मिळाला. देवाच्या भरोशावर हातावर हात ठेवून आयुष्य जगायला सांगणारा आमचा वारकरी संप्रदाय नव्हे, प्रयत्नवादाच्या कास धरून कृतिशील परमार्थ जोपासणारा हा वारकरी संप्रदाय आहे. ज्याने गाथा बुडवायला लावली त्यालाच पुढे जाऊन म्हणायला भाग पाडलं, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. मग कुणाचे शब्द आहेत? धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुष. कोणाचे शब्द आहेत? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरे चरणे मस्तक टेविले. शिव्या शाप देण्यात धन्यता मांडली नाही. कर्तृत्वाच्या कृतिशील परमार्थाच्या जोरावर, प्रयत्नवादाच्या जोरावर शत्रूला सुद्धा शरण यायला भाग पाडणारं जगद्गुरु तुकोबरायांचं आयुष्य येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरलं पाहिजे. अशा जगद्गुरु तुकोबरायांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य ठरतं. या हेतूनं जगद्गुरु तुकोबरायांना जेव्हा नजराणा पाठवू केला शिवरायांनी, तो नजराणा परत करताना मला माझ्या परमार्थाच्या आड येणारी कोणती सुद्धा माया माझ्या समोर नकोय, ती माया परत पाठवताना सर्वात पहिला सामाजिकरित्या उद्बोधक ठरणारा संदेश जगद्गुरु तुकोबरायांनी आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात आमच्या तेने सुखी, आम्ही 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 तेने सुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, वेर विठ्ठल तुमचेर विठ्ठल. मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे तुमचे आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा एकदा जोरात. यांच्या पाठिंब्यावर आपलं सरकार टिकलंय, त्यांचं कौतुक झालंच पाहिजे. तुमची टाळी तर अशी वाजते जणू 10 रुपयाला एक टाळी आहे तुमची, असं करताय. इतकी गर्दी बघून मला वाटलं टाळ्यांचा कडकडाट ऐकू येईल. तुमची हाताची घडी आत्ता निघाली, मला दिसतंय. तू नुसती गर्दी काय कामाची आहे? प्रतिसाद तसा पाहिजे ना. मी एकट्यानं बोलत राहायचं, तुम्ही म्हणायचं खरंय 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 खरंय. हे संवादाचं व्यासपीठ आहे. इथं संवाद झाला पाहिजे, इथं स्वाध्याय झाला पाहिजे.
नुसती गर्दी काय कामाची. आणि मी तर गर्दीला भाळतच नाही. मी गेली 10 ते 12 वर्ष झालं कीर्तनकार म्हणून सक्रिय आहे. संबंध राज्य पातळीवरचा प्रवास झालाय, त्याच्यामुळं मला चांगलं कळालंय फक्त गर्दी कामाची. असे 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 अनुभव आलेत. आता कीर्तन संपल्यानंतर मला भेटायला, दर्शन घ्यायला, माझ्याशी बोलायला, फोटो काढायला काही लोक गर्दी करतात. महाराष्ट्राच्या एका ग्रामीण भागात असा अनुभव आला, कीर्तन संपल्यानंतर स्टेजवर गर्दी झाली आणि त्या गर्दीतून वाट काढत एक पठ्ठ्य माझ्याजवळ आला आणि माझ्याजवळ आल्यानंतर पाया पडताना त्यानं माझ्या हातात बिडी दिली. बिडी. मी म्हटलं बिडी माझ्याकडे का दिली? मला म्हटलं पाया पडोस तोवर धरा ना हातात. म्हटलं अवघड आहे. तुमचं इथं येणाऱ्याचं पर्पज काय हे एकदा तपासलं पाहिजे की नाही. प्रत्येकाचं प्रयोजन वेगवेगळे. आता सुद्धा इथे एवढी भली मोठी गर्दी दिसते, कोण कोणत्या हेतून आलाय काय माहिती. आज इथे येत असताना प्रत्येकाचं प्रयोजन वेगवेगळं असेल. कोणी गावचा ग्रामस्थ आहे म्हणून कीर्तनाला आलाय, कोणी वारकरी संप्रदायात सक्रिय आहे म्हणून कीर्तनाला आलाय, कोणी चैतन्य महाराजांचं कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला आलाय, कोणी घरी काही कामही नाही म्हणूनही आला असेल. येताना जरी आमची प्रयोजनं वेगवेगळी असली तरी मी असं म्हणेन की जाताना एकच प्रयोजन असावं सर्वांचं, आणि ते म्हणजे असं की हे वैचारिक मंथन घडवून आणणारं व्यासपीठ जेव्हा आज आम्हाला लाभलंय ना, तर आजच्या कीर्तनातून आणि आजच्या वैचारिक मंथनातून एक असा विचार जो आमच्या अंतःकरणाचं आणि आचरणाचं स्वरूप बदलून टाकेल, तो विचार जर अंतःकरणाशी बांधून घरी घेऊन जाता आला तर आजच्या कीर्तनाचं सार्थक झालंय. त्याशिवाय नाही. माझ्या समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती अभंग विषयाशी एकरूप झाला तर त्याला नैतिक अधिकार मिळतो कीर्तन ऐकण्याचा, अन्यथा नाही. बोलाचा भात बोलाची कडी नुसत्या माना हलवून काय होणार आहे. पुढे पाठ मागे सपाट. आणि म्हणून वारंवार अभंगाची उजळणी घेत मी तुम्हाला मूळ विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो की शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या ह्या कीर्तनामध्ये शिवचरित्राचा आणि तुकोबरायांचा जवळचा संबंध स्पष्ट करणारा अभंग मी आज या ठिकाणी निवडला. त्या पहिल्या चरणात छत्रपती शिवरायांच्या निमित्ताने तुकोबराय अखिल विश्वाला सामाजिक उंचीचा संदेश देतात. काय? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल आमचं सुख कशामध्ये? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. राज, तुम्हाला आम्ही सुखी असावं असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा मुखानं काय करा, विठ्ठलाचं नाम घ्या. तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. ही नामाची ताकद आहे महाराज बरं का. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. अख्खा माऊलींचा हरिपाठ घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. गीताराम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळते पापाचे. पापाचे. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती, पर्वत जळती. महाराजांनी पर्वत शब्द फार दूरदृष्टी ठेवून वापरला बरं का. कारण पापाचा ढीग नाही होणार आता. पापाचे काय होणार आहे? पर्वत. पापाचे ढीग नाही होणार आता. त्यांनी म्हणलंय का ढीग जळती पापाचे? नाही, त्यांना माहिती होतं आवरणार नाही एवढ्यात आपलं. आमचे पापाचे ढीग नाही होणार. काय होणार? आणि झालेच ना, झालेच ना. आई वडिलांशी सरळ तोंडानं कोणी बोलायला तयार नाही, आई वडिलांचा आदर करायला कोणी तयार नाही, कीर्तनाला मांडी घालून बसून कीर्तन ऐकायला कोणी तयार नाही. हां, कीर्तनात आल्यानंतर सुद्धा पायातली चप्पल बूट सँडल काढून कीर्तन ऐकावं हे सुद्धा कोणाला कळत नाही. मग पापाचे पर्वत नाही होणार तर काय? मी फार सामान्य पातळीवर बोलणारा माणूस आहे. माझं बोलणं लागेल काही जणांना, पण तीच इच्छा आहे लागलंच पाहिजे. लागले आपापल्या पायाकडे बघायला. अहो, मी कच्च्या गुरुचा चेला नाही हो. मी असा शून्यातून वर आलेलो आहे. मला माहिती आहे कोण कसं काय कुठं काय चाललेलं आहे. कीर्तनात आल्यानंतर सुद्धा पायातली पादत्राणं काढून कीर्तन ऐकावं इतकी साधी बुद्धी जर आम्हाला नसेल तर आम्हाला कुठे अधिकार आहे कीर्तन ऐकण्याचा? आम्ही फार प्राथमिक पातळीवर आहे. चैतन्य महाराजांचं कीर्तन लक्ष देऊन ऐकलं म्हणजे पारमार्थिक झाल्याचा आव तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय, तो दिसू देऊ नका. फार
1-1.5 तासाच्या या कीर्तनामध्ये सात्विक अंतःकरण तुमचं जे दिसून येतंय, सात्विक भावनेनं उचंबळून गेलेला तो तुमचा चेहरा आता मला दिसतोय ना, हा सात्विकपणा 24 तास 12 महिने का दिसत नाही तुमच्या चेहऱ्यावर? आत्ता कीर्तनामध्ये जेवढं भावनिक आणि पारमार्थिक अंतःकरण तुमचं झालंय, आता जेव्हा कीर्तन ऐकून संवेदनशील झाण्याचा आव तुम्ही आणताय, कीर्तन संपल्यानंतर हा संवेदनशीलपणा जातो कुठे? आता गर्दीतून घरी जाताना एखाद्या बाईची लात लागली तर किती छान अभंग येतील तोंडातून. होईल का असं? होईल का असं? माऊली ज्ञानोबरायांच्या अंगावर माती टाकली लोकांनी, माती, तरी सुद्धा माऊली म्हणाले, जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू. आणि इथून घरी जाताना फक्त पायावर पाय पडू द्या कोणाचा. तुम्ही कधी असं बघितलंय का अंगावर माती उडाली आणि ज्याच्या अंगावर माती उडाली तो लगेच म्हणला देवाची द्वारी? नाही, म्हणजे विचारलेलं बरं. आता हे पळसे एवढं पुण्यनगरी आहे, पंचक्रोशीत, असं काही असू शकतं. एखाद्याला जर लात लागली तर तो म्हणत असेल असू द्या सुंदर ते ध्यान. फार प्राथमिक पातळीवर चाललेला आहे परमार्थ आपला. कीर्तन ऐकायला आल्यानंतर अतिशय सात्विक भावनेनं अंतःकरण उचंबळून जाणं हे जरी स्वाभाविक असलं ना, तरी सुद्धा त्याच्या पलीकडे जाऊन आता विचार करणं गरजेचं आहे. आणि आज तो विचार करण्यासाठी 2 व्यक्तिमत्व आम्हाला मदतनीस ठरतात. एक म्हणजे छत्रपती शिवराय, दुसरे जगद्गुरू तुकोबाराय. आपल्या राज्यातल्या तुकोबारायांसारख्या अनमोल रत्नाचा पुरस्कार करणं, सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. ही जाणीव उराशी बाळगून त्यांना नजराणा पाठवू केला. आणि दुसरं, माझ्या परमार्थाच्या आड येणारी कोणतीही गोष्ट मला माझ्या आयुष्यात नको असं समजून तो नजराणा परत पाठवला. आणि तो नजराणा परत पाठवताना पुन्हा जगदोद्धाराचा एक सामाजिक उंचीचा विचार जगद्गुरू तुकोबारायांनी पहिल्या चरणात दिला. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. कोण आहे असा जगामध्ये ज्याला सुख नकोय? कोण आहे असा? असा कोणी सापडेल का की ज्याला सुख नकोय? भगवान श्रीकृष्णाची आत्या कुंती माता एक दिवशी कृष्णाजवळ बसली. आणि कुंती माता, भगवान श्रीकृष्णाची आत्या कुंती माता कृष्णाजवळ बसल्यानंतर कृष्णानं सहज तिला विचारलं, आत्या, सगळं जग माझ्याजवळ येत असताना मोठी मोठी यादी घेऊन माझ्याकडे काही गोष्टी मागायला येतात. अख्ख्या जगात मध्ये सगळी लोक माझ्याकडे प्रत्येक जीव मागताना दिसतो. आत्या 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 आत्या, तुला माझ्याकडून काहीच नकोय का? असं कृष्ण म्हणाला. इकडे तिकडे बघू नका. आत्या, तुला माझ्याकडून काहीच नकोय का? या आत्या आत्या 4 वेळा का म्हटलं? माझं गाव MIDCतलं, आमच्याकडे आत्याला फार डिमांड आहे. जेव्हापासून जमिनीला भाव आलेत ना, आत्याची फार मजाच मजा आमच्या इकडचं काही चित्र माहिती नाही मला. पण आता माझं जे गाव आहे जागतिक पातळीवरची चाकण MIDC, ते आता ते परत ते कॅमेऱ्याची मर्यादा आहे. ते नाहीतर एक फार चांगला अनुभव सांगितला असता मी. नको परत तो आत्यापाशी जायचा, राहिलेले सही वाया. आता कुठं आता नाही. आत्या आत्या, कृष्ण म्हणाला, आत्या, तुला माझ्याकडून काही नकोय का? कृष्णाची आत्या कुंती माता त्या ठिकाणी कृष्णाला काही जरी मागितलं असतं तरी मिळाल्याशिवाय राहिलं नसतं. परंतु कृष्णाची आत्या कुंती माता कृष्णाला म्हणते, कृष्णा, तुझ्या या आत्याला जर द्यायचं असेल तर एकच गोष्ट दे. काय? श्वासात श्वास असेपर्यंत आयुष्यभर मला फक्त दुःख दुःख आणि फक्त दुःखच दे. काय मागितलं? काय विरोधाभास आहे बघा. अख्खं विश्व त्या विश्वाच्या जनित्याकडं कृष्णाकडं सुख मागतंय आणि त्याची आत्या त्याच्याकडे काय मागते? दुःख. आणि स्वाभाविक आहे प्रश्न पडेल की दुःख का मागावं. कृष्णालाही प्रश्न पडला, दुःख का मागितलं? कृष्णाने विचारलं, आत्या, अगं काय वेडी बिडी झालीस की काय? मला वाटलं पुणे नाशिक हायवेला 50-50 एकर जमीन मागशील, तू तर दुःख मागायला लागली. ऐका, कुंती मातेनं जे उत्तर दिलं ते फार अंतर्मुख करणार आहे. कुंती मातेनं सांगितलं, कृष्णा, मी दुःख का मागितलं याचं कारण तुला सांगते. या विश्वामध्ये यद्यावत या पृथ्वी तलावर जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाचा एक मूळ स्वभाव आहे. कृष्णा, या विश्वामध्ये यद्यावत या पृथ्वी तलावर जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाचा एक मूळ स्वभाव आहे. आणि तो स्वभाव असा आहे की इथे जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला आयुष्यात दुःख आल्याशिवाय तुझी आठवण होत नाही. आयुष्यात दुःख आल्याशिवाय तुझी आठवण होत नाही. मला तुझ्या आठवणीतलं सुख गमवायचं नाही, म्हणून मला देशील तर फक्त दुःख दे, दुसरं काही. पाहते पांडव खंड वनवासी, परित्या देवासी आठविती, परित्या देवासी आठविती. पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविते, परित्या देवासी आठविते.
पहा ते पांडव अखंड वनवासी. पांडवांनी वनवासात असताना सुद्धा देवाचं स्मरण सोडलं नाही का? कारण त्याच्या स्मरणामध्ये खरं सुख आहे. इकडे लक्ष द्या. माझी वेळ संपत आली आहे. मला अभंगाचा विषय स्पष्ट करायचा आहे. माझ्या समोर बसलेल्या आबालवृद्धांची वेळ ही अमूल्य आहे. वेळेची किंमत मला चांगली माहिती, आणि म्हणून कीर्तन ऐकायला आलेल्या प्रत्येकाच्या पदरामध्ये मला अचूक विचाराचं दान टाकायचं आहे. त्याच्यामुळे तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका. कुंती मातेचा हा संदर्भ मी यासाठी दिला की देवाकडं तिने दुःख जरी मागितलं असलं तरी दुःख मागण्यामागचा आविर्भाव हा सुखाचाच होता. इथे स्पष्ट होतंय की जगामध्ये असा कोणी नाही की ज्याला सुख नकोय, कोणीही नाही ज्याला सुख नकोय. त्यामुळे जगद्गुरु तुकोबारायांनी नेमकं त्याच गोष्टीवर बोट ठेवलं. आम्ही तेने सुखी म्हणा. सुख कशात आहे म्हणा. विठ्ठल विठ्ठल मुखी. पुन्हा 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 नजराणा घेऊन आलेल्या त्या मावळ्यांनी प्रतिप्रश्न केला. तुकोबा, नामस्मरणामध्ये तुमचं सुख आहे हे आम्हाला पटलं. आम्हाला सुद्धा विठ्ठलाचं नाम घेण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करता हे सुद्धा आम्हाला पटलं. पण व्यवहारामध्ये स्वतःचा चरितार्थ आणि उदरनिर्वाह साधत असताना धनाची सुद्धा गरज पडते तुकोबा. मग मुखानं नाम घेऊ, आम्ही निश्चित घेऊ, पण या नजराण्यातलं तुमच्या प्रपंचासाठी उदरनिर्वाहासाठी काहीतरी ठेवून घ्याल की नाही? त्याचं उत्तर तुकोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणलं. तुमचे एरवीत धन, तुमचे एरवीत धन, तुमचे एरवीत धन, तुमचे एरवीत धन, ते मज मृत्युके समान, ते मज मृत्युके समान, तुमचे एरवीत धन, तुमचे एरवीत धन. थोडे तरी पैसे घ्या ना महाराज, थोडे तरी. तुम्हाला नाही म्हणत मावळे म्हटले तुकोबारायांना, थोडे तरी चरितार्थासाठी उदरनिर्वाहासाठी. अहो पैशाशिवाय काय? पोरगी देईना कोणी, नोकरी नाही तर. तिकडचं सांगतोय. परिस्थिती लय वाईट आहे हो महाराष्ट्रात. काही भागात मला फोन येतात. तुम्ही होते ना परवा, वाटतं एक फोन आला होता, गाडीत होते ना तुम्ही. फोन उचलला मी, आणि मी माझ्या व्यावसायिक कामाच्या थोड्या गर्दीत होतो, आणि अचानक एक फोन आला, आणि फोन उचलल्यानंतर महाराज हॅलो नाही टेलो नाही, समोरून आवाज आला, महाराज आहे का पोरगी एखादी? म्हणलं अरे, मी म्हटलं बाबा तू बोलतोय कोण, तुझं काम काय आहे का माझ्याकडे? नाही म्हटलं महाराज आमच्या इकडे सरकारी नोकरी असल्याशिवाय पोरगी कोणी देत नाही. म्हटलं तुम्हाला विचारावं. म्हटलं आता माझं बिना सरकारी नोकरीचं झालंय बाबा, मला काही तसा असा अनुभव आलेला नाही. पण महाराज विनोदाचा भाग जर सोडला तर हे फार गंभीर वास्तव आहे बरं का. चांगली चांगली मुलं उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आज घरी आहेत, आणि त्यांची आयुष्याची दोरी पुढे सरकायला तयार नाही. हा सामाजिकदृष्ट्या थोडासा जटिल प्रश्न आहे. खिशात दमडी असल्याशिवाय कोणी किंमत देत नाही, हे आजचं भयान वास्तव आहे. आणि म्हणून एक तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेला मी एक युवा कीर्तनकार आहे. आणि म्हणून माझ्या तरुण बांधवांना, राज्य पातळीवर प्रवास होत असताना माझ्या तरुण बांधवांना, माझ्या श्रोत्यांना, या तरुण बांधवांना मी अध्यात्माच्या अगोदर आधी स्वतःची भाकर स्वतः कमवायला शिका हे प्राधान्यानं सांगत असतो. वारकरी संप्रदायातल्या कोणत्याही संतांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून अध्यात्माला लागा असं सांगितलेलं नाही. भ्रमात राहू नका. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, अजिबात अजिबात कुठं जायला सांगितलेलं नाही. न लगती साय असं जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. चुकीचे मेसेज कुणी देत असेल तर ते ऐकू नका.
कुठेही जायची गरज नाही. आणि म्हणून तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करत असताना मी माझ्या तरुण बांधवांना सांगत असतो, अगोदर कोणी असो, तरुण असो तरुणी असो, कोणताही मुलगा मुलगी उच्च शिक्षण घेतल्यानंतर आधी स्वावलंबी बनावं, स्वतःची भाकर स्वतः कमवावी, कुटुंबाची जबाबदारी घ्यावी आणि मग सामाजिक सेवेमध्ये पडावं, हे मी सांगत असतो. आणि हा संदर्भ कशासाठी देतोय? त्या मावळ्यांनी सुद्धा छत्रपती शिवरायांचा नजराणा घेऊन आलेल्या मावळ्यांनी सुद्धा तुकोबारायांना आठवण करून दिली, तुकोबा अहो तुमच्याच अभंगात एके वेळी आम्ही ऐकलेलं आहे, धनवंताला गी सर्व मान्यता आहे जगी, धनवंतालाच मान्यता आहे, किंमत आहे, हे तुम्हीच तुमच्या अभंगातून सांगितलं. मग काहीतरी यातलं काहीतरी ठेवून घ्या ना तुकोबा. त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात तुकोबारायांनी दिलं, तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान. मेलेल्या मढ्यासारखं हे सगळं माझ्यासाठी आहे असं तुकोबाराय स्पष्टपणे सांगतात. आणि एवढी धमक फक्त तुकोबारायांमध्ये बरं का, नीट ऐका, हे सगळं मेलेल्या मढ्यासारखं आहे हे म्हणण्याची धमक फक्त तुकोबारायांमध्ये, इतका स्पष्टोक्तीपणा फक्त तुकोबारायांमध्ये, बाकी कुणामध्ये नाही. पैसा म्हणजे सर्वस्व नाही हे सांगणारे कीर्तनकार सुद्धा 40,000 घेतल्याशिवाय जात नाही, सगळ्यात मोठं वास्तव आहे. कळलं का? ही धमक फक्त तुकोबारायांमध्ये, दुसरी कुणामध्ये नाही, कोणातच नाही, कीर्तनकारांमध्ये नाही, महाराजांमध्ये नाही, साधूमध्ये नाही, कोणा, फक्त तुकोबारायांमध्ये एवढी धमक. ते माझं मृत्तिके समान, काय शब्द वापरले, हे सगळं तुम्ही जे आणले ना ते मला मढ्यासारखं आहे, मढ्या मेलेल्या मढ्यासारखं. काय काय तुकोबारायांनी उपमा तरी कशाची द्यावी? सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, किती प्रमाण आम्हाला बघायला मिळतील. आता जगद्गुरु तुकोबारायांचा एक पांडुरंगाचा एकनिष्ठ भक्त म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं ओळख आम्हाला भेटली. कोणती? आमच्या परमार्थाच्या वाटेत अडचण ठरणारी कोणतीही गोष्ट आम्हाला आयुष्यात ठेवायची नाही, हे भक्ताचं परम कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य तुकोबारायांनी बजावलं. दुसऱ्याची माया, दुसऱ्याच्या धनावर आपला अधिकार नाही आणि ज्या धनावर आपला अधिकार नाही ते धन आम्ही स्वीकारू नये, हा सगळ्यात मोठा सामाजिक उंचीचा संदेश त्या क्षणी तुकोबारायांनी समाजाला दिला. नजराणा म्हणून, सन्मान म्हणून तुम्ही भलेही धन मला पाठवलं असेल, ते तुमचं कर्तव्य, तुम्हाला लखलाभ, पण दुसऱ्याच्या धनावर माझा अधिकार नसताना मी ते धन स्वीकारू नये, हा भक्ताचा परम कर्तव्य आणि भक्ताचा पहिला आदर्श तुकोबारायांनी समाजासमोर ठेवला. की तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. पुन्हा काही मावळे जेव्हा संपूर्ण नजराणा पुन्हा एकदा परत घेऊन जाण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांनी वारंवार तुकोबारायांकडं पाठीमागे वळून बघायला सुरुवात केली. नीट ऐका, डोळ्यासमोर प्रसंग आला. आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी असं म्हटल्यानंतर त्यांनी विचारलं, तुकोबा अहो थोडंसं त्यातलं थोडंसं धन ठेवून घ्या. तेव्हा तुकोबाराय म्हणाले, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. पुन्हा एक मावळा वळाला आणि तो म्हणला, तुकोबा 10:15 वाजत आले तरी आम्ही तुमचं ऐकतोय, आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. मग आम्ही राजेंना जाऊन सांगू तरी काय? कंठी मिरवा तुळसे, कंठी मिरवा तुळसे, कंठी मिरवा तुळसी, कंठी मिरवा तुळसी. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, तुमचे रवित धार, तुमचे रवित धार. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, तुमचे रवित धार, तुमचे रवित धन, हे रवित धन. तुमचं सगळं काही खरं आहे तुकोबा, तुमचं सगळं काही खरं आहे, पण आता महाराजांना गडावर गेल्यानंतर महाराजांना आम्हाला काहीतरी सांगावं लागेल. तेव्हा निरोप असा तुकोबारायांनी दिला, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. काय निरोप दिला? कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. कंठी मिरवा तुळशी म्हणजे उद्या सकाळी तुळशी वृंदावनाला नरड आवळू नका, शब्दचा अर्थ घेऊ नका. कंठी मिरवा तुळशी म्हणजे तुळशीची माळ गळ्यात घालावी. अति प्रिय आवडे तुळशी बुक्का, गळ्यात तुळशीची माळ.
देवाच्या एकनिष्ठ असणाऱ्या भक्तानं परमार्थाच्या दृष्टीनं जे जे मार्गदर्शन करायला हवं ते मार्गदर्शन सुद्धा या अभंगामध्ये तुकोबारायांनी केलंय. काय वैचारिक विश्व मोठे तुकोबारायांचं. छत्रपती शिवरायांना उत्तर देण्याच्या बहाण्यानं जो अभंग तुकोबारायांनी या ठिकाणी रचला त्याच्यात सामाजिक दृष्ट्या उंचीचे असणारे किती संदेश तुकोबारायांनी दिलेत. काय काय उंचीचा अभंग आहे. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. व्रत, एकादशीला व्रत शब्द वापरलाय. 4-4 वेळा साबुदाणा खिचडी खाऊन तुम्ही जर उपवास करत असाल, तुम्ही कधी बघितलंय का महाराज? माझं निरीक्षण सांगू का, माणूस उपवासाच्या दिवशीच जास्त खातो. म्हणजे माझ्या सोबत असणाऱ्या माणसंग बघून मला हे कळतंय. त्यांच्या गाडीत बटाट्याचे वेफर, केळीचे वेफर, एवढ्या व्हरायटी आल्या कुठून? ते महाराष्ट्रातला कोणता तरी भाग आहे, टोमॅटो टाकतात हो त्या ह्याच्यात भगरीमध्ये, कोथिंबीरही टाकतात. कुठं? कोकणात. नक्की का? कॅमेरा चालू आहे. कोकणातच ना. उपवासाच्या संबंधानं इतक्या व्हरायटीज यायला लागल्यात. म्हणजे माणूस, तुकोबारायांनी उपवासाच्या बाबतीत बोलताना किती तिखट मत व्यक्त केलेली आहेत. तुम्ही वाचा ना. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिशे धनी घेशी. किती तिखट त्यांनी प्रतिक्रिया. आणि इथं उपवास म्हणलं की शेंगदाण्याचे लाडू, बटाट्याचा किस, बटाट्याचे वेफर, केळीचे वेफर. बस ना, आता बोलतोय ना मी, सवय जाणार नाही. ते पळसे जोर आलेला आहे, बाकी काही नाही. उपवासाच्या संबंधानं ही टिप्पणी मी यासाठी केली. जगद्गुरु तुकोबाराय जे सांगतात आणि ज्यांना सांगतात ही दोन्ही व्यक्तिमत्व साधारण नाहीयेत. नीट ऐका. ज्यांनी सांगितलंय ते सुद्धा साधारण नाहीयेत आणि ज्यांना सांगितलंय ते सुद्धा सामान्य व्यक्ती नाहीयेत. मग जेव्हा सांगणाराही साधारण पुरुष नाहीये, ज्यांना सांगितलं जातंय ते सुद्धा साधारण पुरुष नाहीये, तेव्हा या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या. छत्रपती शिवरायांना सांगत असताना तुकोबाराय काहीतरी गांभीर्याचीच बाब सांगितल्याशिवाय राहणार नाही. अर्थात जी गोष्ट सांगितली आहे तिचं गांभीर्य फार उंचीचं आहे. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. आम्ही एकादशी करावी. आज जाता जाता मी सुद्धा तुम्हाला सांगूनच जातो. पळसे गावात आलोय, शिवजयंतीच्या निमित्तानं कीर्तन आयोजित झालंय म्हणून सांगतो. नाही ताकदीचा परमार्थ करता आला, हरकत नाही. नाही शेकडो अभंग पाठ करता आले, हरकत नाही. नाही रोज देवपूजा करता आली, हरकत नाही. नाही तुम्हाला पटकन उद्या एका दिवसात तुळशीची माळ घालता आली, हरकत नाही. पण एक सांगू का, एकादशी आणि सोमवारचा उपवास केल्याशिवाय राहू नका. तो आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचा नियम आहे, तो आपल्या धर्म संस्कृतीचा पुरस्कार आहे. आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, इथे जर कोणाला तांत्रिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या हा विचार पटत नसेल तर थोडंसं शास्त्रीयदृष्ट्या सांगतो. महिन्यातून किमान 2 दिवस तरी रिकाम्या पोटानं राहावं हे आपल्याला आयुर्वेद सांगतं. अर्थात उपवास करणं हे फिजिकली सुद्धा फार बेनिफिशियल आहे, शारीरिकदृष्ट्या फार फायदेकारक आहे. त्याच्यामुळं उपवास करायला येणाऱ्या पिढीला भाग पाडावं. फक्त देवधर्मासाठी नाही तर शारीरिक स्वास्थ्यासाठी सुद्धा. विठ्ठल विठ्ठल मर्दा. छत्रपती शिवरायांच्या संबंधानं जगद्गुरु तुकोबारायांनी जी जी मार्गदर्शक तत्व आमच्या समोर मांडली त्या तत्वांचा सांगोपांग आढावा घेत असताना मला आज कीर्तन परंपरेची एक मर्यादा आहे. आणि ती मर्यादा म्हणजे कीर्तन परंपरेप्रमाणे मला तुमच्या सर्वांकडून पांडुरंगाचं भजन करून घेणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. तुमची शारीरिक पातळीवरची आलेली मरगळ घालवण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. माझ्यासोबत भजन करण्यासाठी सगळ्यांनी ताट बसायचं आणि माझ्यासोबत दोन्ही हात वर करायचे. शबास. ज्यांना 2 आहेत त्यांनी 2 वर करा. शाबास. दोन्ही हात वर करा. दोन्ही. इकडे काय डिस्काउंट आहे का? दोन्ही हात वर करा. एक टाळीत एक मुखात असं भजन झालं पाहिजे. सगळ्या शिवछत्रपतींना अभिमान वाटावा की पळसे गावात आज काय भजन सुरू आहे. हात वर. शाबास. आपापलेच करा. ती बाई दुसऱ्या बाईचा हात ओढीते. दोन्ही हात वर करा आणि एक टाळीत एक मुखात भजन झालं. विठोबा रखुमा. एक एक
संपत आली आहे. कीर्तनात जास्त वेळ बसण्याची सवय नसते लोकांना. जास्त वेळ बसता येत नाही मांडी घालून. हा, एखादी आवडती मालिका असल्यावर बसतील 4 तास, पण कीर्तनात नाही बसू शकत. वेळेची मर्यादा, विषयाचं भान, प्रसंगाचं गांभीर्य राखावं लागतं. कीर्तनात भजन करण्यासाठी हात वर करा हे सांगावं लागतं, पण खाली करा हे सांगावं लागत नाही. हे आपल्या परमार्थाचं फार मोठं द्योतक या ठिकाणी बघायला मिळालं. हात वर करा हे जसं सांगावं लागलं तसं खाली करा हे सांगावं लागलं पाहिजे की नाही, पण सांगाय नाही लागत. कारण तुकोबरायांनी केलं ते भजन होतं. तुकोबरायांनी काय केलं? काय केलं? भजन. भजन. आम्ही केलं ते भजान. भजन आणि भजान, डिफरन्स बिटवीन भजन अँड भजान, याच्यातला फरक समजून घ्यायचा. ते त्यांचं आयुष्य आणि आमचं आयुष्य. कीर्तन ऐकत असताना तेवढ्या वेळेपुरतं आमचं अंतःकरण जे संवेदनशील झाल्याचं, भावनिक झाल्याचं आम्ही बघतो ना, तत्कालीन परिस्थितीमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून मी जे जे दाखले मांडतो ते दाखले तुमच्या मनाला किती त्यावेळेस पटतात, किती त्या क्षणी तुमच्या मनाला भावतात, इथपर्यंत थांबून उपयोग नाही. कीर्तन संपल्यानंतर सुद्धा कीर्तनात ऐकलेले तत्वसिद्धांत आमच्या आचरणामध्ये दिसत आहेत का, आमच्या जीवनात दिसत आहेत का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. टपोऱ्या मण्यांची माळ गळ्यात मिरवली म्हणजे कोणी परमार्थिक होत नाही. मोठा गंध कपाळी मिरवला म्हणजे कोणी परमार्थिक होत नाही. भगवी वस्त्र परिधान केली म्हणजे कोणी धार्मिक होत नाही. फार प्राथमिक पातळीवरच्या ह्या व्याख्या आहेत, त्या थोड्या दुरुस्त केल्या पाहिजेत. कळलं का? कीर्तनं ही स्वाध्याय वृत्तीनं ऐकावी, आणि म्हणून पोटतिडकीनं मी बोलत होतो. माझी वेळ आता संपलेली आहे. बोलणारा किती आवडीनं बोलत राहिला तरी ऐकणारा तेवढ्या आवडीनं ऐकत की नाही हे बघावं लागतं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये वैचारिकदृष्ट्या ही पिढी समृद्ध व्हावी या हेतूनं कीर्तनाच्या माध्यमातून ज्या ज्या विषयाचा आढावा घेता येईल तो घेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. जगद्गुरू तुकोबरायांच्या, छत्रपती शिवरायांच्या चरित्राशी संबंधित असणारा हा अभंग आजच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याला न्याय देणारा ठरेल या हेतूनं मी या अभंगाची निवड केली. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. बाकीच्या पैशाचं आणि नजराण्याचं काय करायचं? तुमचे येर वित्त धन ते माझं मृत्तिके समान, मला ते माढ्यासारखं आहे. मग राजनला आम्ही गेल्यानंतर काय निरोप देऊ तुकोबा? कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. एकादशी. म्हणजे चांगलं आयुष्य जगण्यासाठी जो आचार आणि विचार गरजेचा आहे तो विचार जगद्गुरू तुकोबरायांनी शिवरायांच्या निमित्तानं संपूर्ण विश्वाला देऊ केला. तुकोबरायांसारख्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करावा, अशा व्यक्तिमत्वासारखा राजा एखाद्या राज्याला लाभावा, हे शिवरायांकडून आम्ही शिकलो. आणि आमच्या परमार्थाच्या आड येणारी कोणतीही गोष्ट आम्हाला आमच्या आयुष्यात ठेवू नये हे कळावं, हा संदेश तुकोबरायांनी एका भक्ताच्या रूपानं आम्हाला दिला. ही 2 व्यक्तिमत्व आज आमच्यासाठी मार्गदर्शक ठरली. की जगद्गुरू तुकोबराय आणि छत्रपती शिवराय या 2 व्यक्तिमत्वांचा जरी आदर्श आमच्या तरुण पिढीनं घेतला ना, तरी ही तरुण पिढी ही वैचारिकदृष्ट्या समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. हा भक्तिशक्तीचा मिलाप फक्त शिवजयंतीपुरता मर्यादित राहता कामा नये. जितके आवेशानं आणि जितक्या आनंदानं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये शिवजयंती साजरी केली जाते, तो शिवजयंतीचा विचार पुढच्या वर्षीच्या शिवजयंतीपर्यंत 12 महिने 24/7 जिवंत राहिला तरच शिवजयंती साजरी झाली. या विचाराचा मी मला हा लखलखणारा झगमगाट आणि ही रोषणाई मला महत्त्वाची वाटत नाही. लाखोंचा खर्च करून, करोडोंचा खर्च करून शिवजयंतीचं स्वरूप कितीही उंचीचं केलं, प्रासंगिक कार्यक्रमाचं कौतुक मी निश्चित करेल, परंतु याच्याही पलीकडं आमच्या आचरणामध्ये शिवचरित्र दिसतंय का हे आम्ही बघायला हवं. जेव्हा तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करत असताना संत साहित्याचा अभ्यासक म्हणून मी आज संबंध राज्यभरात प्रवास करतोय. माझ्यासमोर बसलेल्या ह्या आबालवृद्धांना एका गोष्टीचा फरक मला समजून सांगायचा आहे. डोक्याची केस पांढरी झालेली, गुडघ्या दुखायला लागलेली आणि ऐकू कमी झालेली बरीच वयोवृद्ध मंडळी माझ्यासमोर आज आहेत. या वयस्कर मंडळींना तुमच्या पिढीतला आणि आमच्या पिढीतला एक फरक मला सांगायचा आहे. तुमच्या पिढीकडं आईसाहेब एक धैर्यबळ फार कमालीचं होतं. आत्ता आमची पिढी धैर्यशून्य होत चालली आहे. आभाळ कोसळलं, किती संकट आली तरी तुम्ही आत्महत्येचा कधी विचार केला नाही, कारण तुमच्या पिढीकडं धैर्यबळ होतं. परंतु आता आमची पिढी मार्क कमी पडले तरी आत्महत्या, मित्रांनी विश्वासघात केला आत्महत्या, पोरगी सोडून गेली आत्महत्या, सीझनच आलाय आत्महत्येचा.
तुटपुंजा कारणापोटी नैराश्याच्या गर्तेत अडकून आत्महत्येचा पर्याय निवडणारी आमची पिढी जेव्हा आता धैर्यशून्य होताना आम्हाला दिसते, हे धैर्यशून्य वगैरे फार जड शब्द मी वापरतोय, सोप्या भाषेत सांगू का, आम्ही एखाद्याला उसने पैसे दिलेत आणि पैसे मागण्याची वेळ आल्यावर त्याचा फोन स्विच ऑफ लागल्यानंतर सुद्धा आमचा BP लो होतो, इतके आम्ही धैर्यशून्य व्हायला लागलोय. हे फार सामान्य पातळीवर सांगतोय. मग अचानक ह्या विषयाला हात घालण्याचं कारण काय? आयुष्यामध्ये आभाळा एवढी संकट येऊन सुद्धा संपूर्ण विश्वाला हेवा वाटावा असं आयुष्य जगून दाखवलेले छत्रपती शिवराय आणि तुकोबराय जर आम्हाला समजून घ्यायचे असतील तर हा भक्तिशक्तीचा मिलाप आमच्या आयुष्यामध्ये रुजला पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणारी ही दोनच चरित्र भारताच्या धर्तीवर बघायला मिळाली, एक छत्रपती शिवराय आणि जगद्गुरु तुकोबराय. हा भक्तिशक्तीचा अनोखा मिलाप आम्हाला आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आचरणात रुजवता आला पाहिजे. मला अभिमान आहे की ज्या वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून मी समाजात मिरवतोय, त्या वारकरी संप्रदायाचं दातृत्व आणि त्या वारकरी संप्रदायाचं योगदान हे वैचारिकदृष्ट्या फार मोठं आहे, उल्लेखनीय आहे, कौतुकास्पद आहे. समाजातल्या काही बुद्धिवादी प्राण्यांना वाटेल डोक्यावर फेटा बांधून कमरेला उपरणं बांधून आम्ही दक्षिणा गोळायला करायला फिरतोय. अरे असतील काही तसे, पण आम्ही सगळेच त्यातले नव्हे. वारकरी संप्रदाय हा कायम सामाजिकदृष्ट्या उद्बोधक आणि मार्गदर्शक असणारी भूमिका साकारत आलेला आहे, हे सुशिक्षितांनी ध्यानात घ्यावं. मुळातच अत्याधुनिक असणारा हा वारकरी संप्रदाय, मान्य आहे त्याला थोडीशी परंपरेची जळमट आली असतील, पण हा वारकरी संप्रदाय केवळ इतिहासात आणि पुराणात रमणारा संप्रदाय नाही, येणाऱ्या पिढीला विचारांचं बळ देणारा हा वारकरी संप्रदाय. तुम्हाला इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी विद्यापीठं पावलोपावली बघायला मिळतील, पण माणूस घडवणारं विद्यापीठ एकच, ते म्हणजे वारकरी संप्रदाय. एक कीर्तनकार आणि संत साहित्याचा अभ्यासक म्हणून जेव्हा आज तुमच्या समोर उभा आहे, इतक्या जबाबदारीनं ज्या गोष्टी मी बोलतोय तितक्याच जबाबदारीनं आणखी एक गोष्ट बोलतो की संत साहित्यच एक असं आहे की समाजाला वाचवू शकतं, तारू शकतं. वैचारिक प्रदूषण फार कमालीचं वाढत चाललेलं आहे. आपल्या सभोवताली काय काय गोष्टी घडताना आपण पाहतोय, मी नव्यानं सांगण्याची गरज नाहीये. अंतःकरणातला मत्सर आणि मनातली ईर्ष्या इतकी टोकाला जायला लागली आहे की भाऊ भावाचा राहिला नाही, बहीण बहिणीची राहिली नाही, आई मुलाची राहिलेली नाही, बाप मुलाचा राहिलेला नाही. टोकाचा मत्सर अंतःकरणात घेऊन जगणारी ही माणसाच्या रूपातली गिधाडं जेव्हा आम्ही समाजामध्ये बघतो, प्रश्न पडतो की वैचारिक बळ आता कुठेतरी कमी पडायला लागलंय, वैचारिक समतोल बिघडायला लागलाय. आणि ही शोकांतिका समाजामध्ये जेव्हा आम्हाला ऐकायला मिळते, कुविचारांचा तुरुंग तोडायचा असेल तर मला वाटतं ज्ञानोबा तुकोबारायांच्या आणि शिवरायांच्या विचाराशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही, पर्याय नाही, पर्याय नाही. त्रिवार हा उल्लेख केला मी, पर्याय नाही. माझी वेळ संपली, पण जाता जाता हा शेवटचा सामाजिक संदेश मला देणं फार क्रमप्राप्त मला या ठिकाणी वाटतं की येणाऱ्या पिढीला धैर्यबळ वाढवण्याच्या दृष्टीनं वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य जितकं उद्बोधक आणि मार्गदर्शक आहे, उपयुक्त आहे, तितकं दुसरं काही नाही, काही नाही. तुम्हाला सर्वांना कदाचित ज्ञात असेल की गेल्या काही वर्षांपासून समाज माध्यमांवर, इंटरनेटवर माझे संत साहित्याचे विचार लोक ऐकत असतात. मला काही चांगलं सुचलं, एखाद्या कीर्तनातला विचार तो प्रसारित केला जातो. मला त्या माध्यमातून माझ्या आयुष्यात आलेला एक अनुभव मी कायम आवडीनं सांगत असतो, तुम्हालाही सांगतो की संत साहित्याची ताकद नेमकी काय, त्याचं सामर्थ्य काय. मी काही वेळापूर्वी सांगितलं की माझं गाव हे MIDCतलं असल्यामुळे एक व्यावसायिक पार्श्वभूमी आहे. महाराज, मला एका व्यावसायिक कामावरून घरी यायला एक दिवशी उशीर झाला. मध्यरात्री 2:30 वाजता घरी आल्यानंतर मध्यरात्री 2:30 वाजता माझा फोन वाजला. मला आलेला अनुभव सांगतो, मी काल्पनिक कथांच्या बळावर बोलणारा वक्ता नाही की काय संत साहित्याचं सामर्थ्य मला अनुभवायला मिळालं. मध्यरात्रीच्या 2:30 वाजता माझा फोन वाजला आणि एके रात्री मध्यरात्री फोन वाजतोय म्हणून कोणीतरी अडचणीत असेल. मी तो फोन टाळला नाही, फोन उचलला, कानाला लावला. समोरून एका तरुणीच्या रडण्याचा आवाज येत होता. आता कोणीतरी अडचणीत असतं, मदत मागायला फोन करतं, आत्मक्लेशाने एखाद्या दुःखाने अडचणीमुळे रडत असेल. माझ्यासाठी ते चित्र नवीन नव्हतं. त्या ताईच्या रडणं थांबण्याची मी वाट पाहत होतो. त्या ठिकाणी बसलो. रडणं थांबल्यानंतर ती ताई बोलायला लागली, मला सांगायला लागली, चैतन्य महाराज, मुंबईसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये, मुंबईतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये MD डॉक्टर म्हणून मी कार्यरत आहे. भौतिक सुबत्ता, आर्थिक सुबत्ता सगळं काही व्यवस्थित आहे, कशाची कमतरता माझ्या आयुष्यामध्ये नाही. पण चैतन्य महाराज, गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या आयुष्यात काही नकारात्मक गोष्टी घडल्या, मनाविरुद्ध काही घटना घडल्या आणि मी माझा धीर खचून बसले. परिणामी मी आत्महत्येचा निर्णय घेतला. सुशिक्षित होती, मुद्देसूद बोलत होती. तिनं मला सांगितलं, महाराज, आत्महत्येचा निर्णय घेऊन मी हॉस्पिटलच्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर गेले आणि टेरेसवरून आत्महत्या करण्यासाठी, उडी मारण्यासाठी मी माझं पाऊलही उचललं होतं. क्षणार्धात माझा जीव जाणार होता, होत्याचं नव्हतं घडणार होतं. तितक्यात माझ्या मनात विचार आला की कुटुंबातल्या एखाद्या प्रिय व्यक्तीला
माझ्या मृत्यूला कोणालाही कारणीभूत ठरवू नये असा मेसेज द्यावा, संदेश द्यावा म्हणून मी खिशातून मोबाईल काढला. पाऊल तसंच होतं, खिशातून फोन काढला. ती सांगत होती, महाराज मेसेज करण्यासाठी मी व्हॉट्सॲप ओपन केलं आणि व्हॉट्सॲप उघडल्यानंतर व्हॉट्सॲपला कोणीतरी संत साहित्याचे विचार मांडणारा तुमचा तुकोबारायांच्या अभंगांचा अर्थ सांगणारा व्हिडिओ स्टेटसला पोस्ट केला होता. महाराज अनायासे तिथे माझं बोट पडलं आणि तुकोबारायांच्या अभंगांचा अर्थ सांगणारा तुमचा आवाज कानावर पडला. काय झालं कुणास ठाऊक, ते पाऊल मी मागं घेतलं, आज मी जिवंत आहे. माझ्या आयुष्यामध्ये संत साहित्याचा प्रसारक या नात्यानं मला आलेली सर्वोच्च अनुभूती, माझ्या आयुष्यातला सर्वोच्च पुरस्कार माझ्या कामाचा त्या दिवशी मला मिळाला की मृत्यूचा निर्णय घेतलेली, आयुष्य संपवायला निघालेली व्यक्ती जर तुकोबारायांचा अभंग कानावर पडल्यानंतर आपला निर्णय बदलत असेल तर ही संत साहित्याची ताकद, हे संत साहित्याचं सामर्थ्य आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. या सबंध राज्यामध्ये कीर्तनकार आणि एक संत साहित्याचा अभ्यासक म्हणून जेव्हा मला आमंत्रित केलं जातं, वेगवेगळ्या व्यासपीठावर वेगवेगळ्या विषयाच्या संबंधानं जेव्हा मी वेगवेगळ्या विषयावर भाष्य करण्यासाठी उपस्थित राहतो, तेव्हा या आबालवृद्धांना मला कटाक्षानं या विषयाची आठवण करून देणं गरजेचं वाटतं की आम्हाला एकमेव संत साहित्य वाचवू शकतं, तारू शकतं, दुसरं सामर्थ्य कशामध्ये नाही. आजचं कीर्तन भलेही तुम्ही विसरलात, शिवजयंती भलेही तुमच्या कानामागं गेली, आजचं कीर्तन पूर्ण लक्षात नाही राहिलं तरी सुद्धा येणाऱ्या जीवनामध्ये आम्हाला येणाऱ्या संकटांवर मात करायची असेल, आमचं धैर्यबळ वाढवायचं असेल तर संत साहित्याशिवाय, शिवचरित्राशिवाय, तुकोबारायांच्या चरित्राशिवाय पर्याय नाही, हे येणाऱ्या पिढीला आम्हाला सांगितलं पाहिजे. हे आम्हाला क्रमप्राप्त ठरतं. कीर्तनाची वेळ संपल्यानंतर सुद्धा थोडासा वेळ मी आज थोडा पुढे नेलेला आहे याची मला कल्पना आहे. बरीच मंडळी घड्याळाकडे पाहतायत, डोळे मोठे करतायत, मला ते दिसतंय. परंतु कीर्तन सुरू होता होता 8:30 वाजले होते म्हणून 2 तासाची वेळ पूर्ण करण्यासाठी 10:30वर मी आकडा नेलेला आहे. बऱ्याच मंडळींना कीर्तनात बसण्याची एवढा वेळ सवय नसते आणि कोणी आजारी असतं त्याचाही आपण विचार केला पाहिजे. कोणाला काही व्याधी असतात, कोणी आजारी असतं, कोणी आजारी दिसतं, दोन्ही प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आणि मग हा विचार करून बाबा आता मला असं वाटतं की मी आता थांबलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांचा शिवचरित्राशी संबंधित असणारा हा अभंग मी आज या ठिकाणी निवडला. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन ते माझं मृत्तिके समान, जे माझ्या हक्काचं नाही त्याच्यावर माझा अधिकार नाही. मग आम्ही काय करावं? कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. मग ते मावळे पुन्हा जेव्हा परतीच्या वाटेनं निघाले तेव्हा शिवछत्रपतींना शेवटचा निरोप तुकोबारायांनी अभंगाच्या शेवटच्या मनवा हरीचे दास, 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 मनवा हरीचे दास. तुका म्हणे मज हे आस, तुका म्हणे मज हे आस, तुका म्हणे मज हे आस, तुका म्हणे मज हे आस. हो तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित तुमचे रवित तुमचे रवित अभंगाच्या शेवटी तुकोबाराय छत्रपतींच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतात, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. शिवछत्रपतींना निरोप देताना तुकोबाराय आपली भूमिका स्पष्ट करतात की मला कशाची आस आहे, मला काय पाहिजे हे जर विचाराल तर मला हा नजराणा नको, मला काय पाहिजे? म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. स्वतःला त्याचं दास म्हणून आयुष्य जगा आणि त्याच्या विचारांनी स्वतःचं आयुष्य समृद्ध करून घ्या. प्रयत्नवादाच्या जीवावर कृतिशील आयुष्य जगण्याचा हा सामाजिक संदेश तुकोबारायांनी आजच्या अभंगातून दिला.